न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल. 53 कोटी द्या 63 जागांचे ईव्हीएम हॅक करतो दावा करणाऱ्या युवकावर FIR. 53 कोटी रुपये दिले तर 63 जागांचे ईव्हीएम हॅक करू अशी राजकीय नेत्यांना ऑफर देणाऱ्या सय्यद शुजा विरोधात अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केलाय. दक्षिण भारतातील सायबर पोलीस ठाण्यात हा FIR दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता BNS आणि IT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. व्हिडिओ झाला होता व्हायरल. 14 नोव्हेंबरला सय्यद शुजाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये तो महाराष्ट्र निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम हॅक करू शकतो असा दावा करत होता. 53 कोटी रुपये दिले तर 63 जागांचे ईव्हीएम हॅक करू अशी ऑफरही त्यांनी नेत्यांना दिली होती. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी CEO म्हणाले की ईव्हीएम हॅकिंगचे दावे निराधार, खोटे आणि सिद्ध न झालेले आहेत. महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान सय्यद शुजा यांनी निवडणूक जिंकण्यासाठी काही नेत्यांशी संपर्क साधला होता. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तो ईव्हीएम हॅक करू शकतो असा दावा त्यांनी केला होता. त्यासाठी तो पैसे घेईल. शुजा सांगतात की तो अमेरिकेच्या संरक्षण खात्यात कंत्राटावर काम करतो. सय्यद शुजा यांनी 19 जानेवारी 2019 रोजी लंडनमध्ये इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन IJAच्या पत्रकार परिषदेतही असाच दावा केला होता. शुजानं सांगितलं होतं की त्यांनी 2009 ते 2014 पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ICIL मध्ये काम केलंय. 2014च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम बनवणाऱ्या टीमचा तो एक भाग होता. तेव्हा विशिष्ट फ्रिक्वेन्सी वापरून या मशीनमध्ये छेडछाड केली जाऊ शकतं असं त्यांना सांगितलं होतं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक झाल्याचा दावाही शुजा यांनी केला होता आणि त्या आधारावर भाजपनं विजय मिळवला होता. काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी या दाव्याचा मुद्दा बनवून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले होते. 2019 मध्येही निवडणूक आयोगाने शुजा यांच्या विरोधात दिल्लीत FIR दाखल केला होता. मात्र त्यानंतर या प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तथापि आयोगानं म्हटलं होतं की ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहे, जे वायफाय किंवा ब्लूटूथचा कोणत्याही नेटवर्क शिवाय कनेक्ट केलं जाऊ शकत नाही. और उसके सीक्वेंस भी होता है. देखिए, ईवीएम सबसे बड़ा जो चैलेंज है कैंडिडेट सीक्वेंस आइडेंटिफिकेशन नंबर. हर पार्टी का एक यानी नेशनल पार्टी है, जैसे कांग्रेस है तो कांग्रेस का सीक्वेंस शुरू होता है INNP से शुरू होता है. बीजेपी का INBP से शुरू होता है. रीजनल पार्टी है तो रीजनल पार्टी का अलग शुरू होता है. तो हर कैंडिडेट का उसके साथ सीक्वेंस जुड़ता है. कोई पोलिंग बूथ पे, यानी मान लीजिए 300 पोलिंग बूथ है, 300 पोलिंग बूथ में 50 पोलिंग बूथ पे वो कैंडिडेट 1 पे कांग्रेस रहेगा, 50 पोलिंग बूथ पे कैंडिडेट 2 कांग्रेस पे रहेगा. तो ये सीक्वेंस जो अलग हो रहा है, उससे दिक्कत ये आती है कि अगर मैं कैंडिडेट एक के ऊपर ही पूरा मारूं और अगर एक कैंडिडेट के ऊपर अगर कांग्रेस 50 जगह है, 100 जगह नहीं है, समझ गया, तो मेरे हाथ से जो है बीजेपी जीत जाएगी. समझ गया. तो ये चाहता मैं, अगर मेरे पास वीवीपैट की डिटेल्स है तो ओके, आई नो कि भाई ये वीवीपैट के अंदर बिट सीक्वेंस कौन सा है, कौन से बटन के ऊपर कौन से कैंडिडेट का सिंबल लगा हुआ है, मुझे ये पता चल जाता है. एटलीस्ट आई कैन रीड दैट. सो मेरे को एग्जैक्टली वो फाइल रैंडमाइजेशन के बाद जो रिटर्निंग ऑफिसर से आप पूछो, रिटर्निंग ऑफिसर दे देता है. ये तो मुझे डिटेल्स मिलने के बाद फिर आप किस तरह से करेंगे? इलेक्शन वोटिंग के दिन ही होगा या कैसे होगा और किस तरीके से होगा? मैं तो पहले ही प्री प्रोग्राम जितने हैं उसको फ्लिप कर देता हूँ. यहाँ पे प्री प्रोग्राम्ड है बीजेपी के फेवर में, मैं उसको ऑलरेडी फ्लिप करके रखता हूँ. लेकिन ऑन द डे ऑफ इलेक्शन वो जो ट्रांसमिशन शुरू करते हैं, मैं इसको इंटरसेप्ट कर लेता हूँ. मेरे पास से रिटर्न एक फाइल जाती है. और ये सिर्फ वोटिंग के दिन हो सकता है या जो बीच के 2 दिन है, जैसे 23 को काउंटिंग है तो 21-22 को पॉसिबल है? कुछ बहुत ज्यादा क्रूशियल होते हैं, क्योंकि बीच के 2 दिन में जहां पे इनका ट्रांसमिशन नहीं हुआ. कमाल की बात यह है कि ईवीएम मशीन बंद होने पे भी, खासतौर पे ECIL की जो मशीनें हैं, बंद होने पे भी उस पर ट्रांसमिशन होता है. नो मैटर व्हाट, आप जैसे ही मशीन खुलेगी, नया अगर फाइल आ गई तो वो ट्रांसमिशन के